नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सर यांची, ज्यांनी तत्वज्ञ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाची रचना केली. इतकंच नाही तर नुकताच लातूरमध्ये विश्वशांती मानवता तीर्थ भवनाचंही लोकार्पण केलं. संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित योगी पावन मनाचा ही कादंबरी आणि लेखक श्री लक्ष्मण सुरेभान घुगे सादर होते आहे या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. त्याआधी पाहूयात लेखक श्री लक्ष्मण घुगे आजच्या कथेबद्दल काय विचार मांडतायत ते. या कथेमध्ये वर्णन आहे की संजीवन समाधी घेण्याची वेळ आता समीप आली आहे आणि सर्व भावंडांच्या मनात आता विरहाचं वादळ उठायला सुरुवात झाली आहे. श्रोते हो, रामकृष्ण हरी. हा जो भाग आपण पाहत आहात श्री ज्ञानोबा माऊलींची खरी दिवाळी. या प्रकरणामध्ये समाधी म्हणजे काय त्याचं सुंदर चिंतन वर्णन करताना विठू माऊली या ठिकाणी मुक्ताबाईंना समजून सांगतायत की मुक्ते, समाधी म्हणजे देहत्याग नाही. प्रकृतीचं आणि ज्ञानोबा माऊलींचं नातं केव्हाही संपणार नाही. ती प्रकृती तुमच्या ज्ञानदादांना हवे तेव्हा पुन्हा देहावर समाधीस्थानी घेऊन येईल. समाधीपूर्वी जसे ज्ञानोबा माऊली समाधीत विवरात गेले होते, अगदी तसेच पुन्हा ते देहरूप धारण करतील. माऊली विश्वाकार होऊन राहावेत म्हणून तर त्यांना आम्ही अनंत काळ समाधीत जिवंत राहण्यासाठी संजीवन समाधी सोहळ्यास पात्र ठरवले आहे. श्रोतेगण हो, ज्ञानेशाची समाधी पुनच्छ येणे देहावरती याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी. नाथ महाराजांना म्हणजे श्री एकनाथ महाराजांना 300-350 वर्षानंतर श्री ज्ञानोबा माऊलींनी समाधी अवस्थेमध्ये समाधीच्या स्थळी पुन्हा भेट दिली. याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर समाधी म्हणजे काय याचं सुंदर चिंतन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सादर आहे कथा 28 माऊली श्री ज्ञानोबा रायांची खरी दिवाळी. पर्णकुटी समोर आलेल्या श्री विठू माऊलींनी आणि आईसाहेब रुक्मिणींनी प्रणिपात स्वीकारून त्या चारही भावंडांना आलिंगन दिलं. नंतर सर्वजण आतमध्ये आले. एका बाजूला ती 4 भावंड बसली तर समोरच्या बाजूला वैकुंठपती भगवान श्री पांडुरंग आणि आईसाहेब रुक्मिणी बसल्या. शुभ्र प्रकाशानं उजळलेली ती पर्णकुटी. वैकुंठपती भगवान पांडुरंगांनी गुरुमाऊली निवृत्तीनाथांना हात जोडत म्हटलं, नाथदादा, आपण अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आहात. आपला अधिकार खूप मोठा. ज्ञानोबा माऊलींच्या जीवन प्रवासात आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आपण अधिकारवाणीनं आम्हाला शिळ घातलीत म्हणून आम्हाला येणं भाग पडलं. खरं तर काही काळ मायेच्या पदरानं आम्ही सुद्धा हरवून गेलो होतो. क्षणभर वाटलं हा एवढा खटाटोप कशासाठी मांडला. क्षणभरानं आम्हालाच हसू फुटलं. पाटीवरची धुळाक्षरं सहज पुसावीत तशी आम्ही भावनांची वादळं बाजूला केली आणि तुम्हासमोर दाखल झालो. विठू माऊली आईसाहेब रुक्मिणींकडे पाहत पुढे म्हणाले, आणि गुरुमाऊली, आज खऱ्या अर्थानं आम्हाला सावरलं ते या आमच्या रुक्मिणीनं. त्यांनीच आम्हाला भानावर आणलं. श्री सोपानदेव आणि आईसाहेब मुक्ताबाई खाली मान घालून बसल्या होत्या. श्री ज्ञानोबा माऊली विठू माऊलींचं चैतन्य तेज डोळ्यात साठवत होते. विठू माऊली आईसाहेब मुक्ताबाईंकडे पाहत म्हणाले, मुक्ताबाळा, मायेचा पदर सोडून बाहेर ये. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातला फरक तुला सांगतो, तो ऐक. मुक्ताबाई सावध झाल्या. विठू माऊली पुढे म्हणाले, बाळांनो, स्वानुभवाची दिवटी पाजळली की सर्वत्र एकच बिंब दिसतं. हृदयाला वैकुंठाचे धाम केले की सर्वत्र आमचीच सत्ता असल्याचं दिसून येतं. तुमच्या ज्ञानोबा माऊलींनी बुद्धिरूपी सखींशी संवाद साधला म्हणून त्यांच्या हृदयातून ओवीरूपी कन्या प्रसवल्या. त्या कन्यांनी श्री ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण करून संपूर्ण विश्व ब्रह्मानंद सागरात बुडवून टाकलं म्हणून खऱ्या अर्थानं इथेच तुमचे ज्ञानोबाराय माऊली झाले. जिवंत समाधी. या जिवंत समाधीत पुन्हा येणं जाणं घडत नाही. आणि ही संजीवन समाधी. ज्ञानोबा माऊली, तुम्ही याच संजीवन समाधीला सामोरं जाणार आहात. आज सिद्धेश्वर मंदिरात तुम्ही जे दिव्य अन्न ग्रहण केलं ते आम्ही स्वतः रांधून त्यात अमृत कालवून तुम्हाला भोजनासाठी वाढलं होतं.
आणि म्हणून तुमच्या शरीरात तुम्हाला सगळीकडे अमृत प्रसवत असल्याचं जाणवत असेल. सोपानदेवांनी हात जोडून विठू माऊलींना विचारलं, विठू माऊली, आमचा ज्ञानदादा उद्या जमिनीच्या पोटात जाणार, तेव्हा त्यांचा पुढचा संजीवन समाधीचा प्रवास कसा असणार आहे? विठू माऊली गोड हसले. पुढे म्हणाले, सोपानदेवा, तुम्ही ब्रह्मदेवाचे अवतार आहात. निर्मिती हा तुमचा खेळ, तर समाप्ती हा भगवान शिवांचा खेळ. आम्ही याहून वेगळे तत्व आहोत. ना निर्मिती ना समाप्ती, ना पूर्व ना पश्चिम, ना उदय ना अस्त. आम्ही जीवन तत्वांमध्ये खेळणारे फक्त ज्ञानप्रकाश आहोत. तुम्ही तुमचा ज्ञानदादा मृत्यूला कवटाळायला निघालाय हा भ्रम पहिला मनातून काढून टाका. भगवान श्री विठ्ठल गुरु माऊलींकडे पाहत पुढे म्हणाले, आणि नाथदादा, जगाच्या कल्याणासाठी सर्वात प्रथम भगवान श्री विष्णूंच्या श्वासातून वेद जन्मले. वाटलं होतं त्या वेदांनी मनुष्याच्या जीवनात आनंद कल्लोळ दाटेल, परंतु ज्ञानी आणि विषयलोभी लोकांनी वेद ज्ञानाचा आणि मानव कल्याणाचा अर्थ गुप्त ठेवून सर्वसामान्यांना काळोखातच लोटण्याचा प्रयत्न केला. पुढे अनेक महाग्रंथ, महापुराणं, उपनिषद जन्माला आली, परंतु माणसातल्या अहंकारी सूर्यानं माणसांच्या ज्ञान वाटा बंद करून माणसांना अज्ञानाच्या अंधकारात खेळवण्याचा घाट मांडला. अखेर भगवान श्री विष्णूंना श्री ज्ञानोबारायांच्या जन्माचं प्रयोजन करावं लागलं. आता तुम्हा सर्वांचे माऊली महासंजीवन समाधीच्या अनंत प्रवासाला निघालेत. सोपाना, संजीवन समाधी साध्य करण्यासाठी ज्ञानोबा माऊलींना नाथ संप्रदायाच्या पद्धतीनुसार तत्वांचा तत्वांमध्ये लय करावा लागेल. तुम्हा सर्वांना ब्रह्मगिरीच्या पर्वतावरचा प्रसंग आठवत असेल. तुमचे आई वडील तुम्हा सर्व भावंडांना घेऊन ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारायला निघाले होते. त्यावेळी वाघाची डरकाळी ऐकून तुम्ही सैरावैरा धावत सुटलात आणि त्यात वाट चुकले ते तुमचे नाथदादा. त्यावेळी नाथदादा ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत पोहोचले. त्यावेळी नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी तुमच्या नाथदादांना कुंडलिनी जागरणाची महाकला शिकवली. नाथदादा परत आल्यावर तुम्ही सर्व भावंड ती गुप्तविद्या शिकण्यासाठी आपेगावात गेलात. आपेगावातल्या घोर जंगलात तुमच्या पणजोबांची म्हणजे त्र्यंबक पंतांची समाधी होती. त्या समाधीजवळच तुमच्या वडिलांच्या देखरेखीखाली श्री ज्ञानोबाराय तुमच्या कुंडलिनी जागरणाचा प्रवास संपन्न झाला. कुंडलिनीसारखं उच्च कोटीचं शास्त्र तुम्ही नाथदादांकडून बालपणीच आत्मसात करून घेतलं. त्या कुंडलिनी जागरणानं तुमच्या देहातलं पाणी आणि पृथ्वीतले जड अंश केव्हाच नष्ट केलेत. त्यामुळे तुमच्या माऊलींचा देह केव्हाच वायुरूप झाला. मनुष्य देहातलं अतिशय महत्त्वाचं केंद्र म्हणजे विशुद्ध चक्र, यालाच अमृत तथा विष केंद्रही म्हणतात. कुंडलिनी जेव्हा विशुद्ध केंद्रात येते तेव्हा शरीरातली इडा नाडी प्राणवायूला घेऊन बिंदू विसर्गाजवळ जाते. तेव्हा आनंदी झालेला बिंदू विसर्ग चंद्राच्या 17व्या कलेचे अमृत तळे वाकडे करून लवंडून देतो. तो अमृत प्रवाह प्रथम कुंडलिनी जगदंबेच्या श्रीमुखात पडतो. त्या अमृत तळ्याच्या मधुर चवीनं कुंडलिनी शक्ती जगदंबा परम पवित्र होते. नंतर तीच जगदंबा मनुष्याच्या देहात अमृताचे हांडे रिचवते आणि इथेच देह अमृताचा होतो. बाळांनो, तुमच्या ज्ञानदादांचा देह केव्हाच अमृताचा झालाय, त्यामुळे त्यांना केव्हाही मृत्यू संभवणार नाही. ज्ञानोबा माऊली अस्वस्थ झाले. म्हणाले, परंतु विठू माऊली, जन्माला आलेलं प्रत्येक फळ मृत्यूच्या सावलीत विसावायलाच हवं ना? विठू माऊली गूढ हसले. म्हणाले, ज्ञानदेवा, आम्ही सृष्टीचक्राचं श्रेष्ठत्व अजिबात कमी होऊ देणार नाही. सृष्टीचक्राला छेद देणं हे आमच्याही हातात नाही. तो सर्व अधिकार त्या प्रकृती आणि आदिपुरुषाला. ज्ञानोबा माऊली, तुम्ही एका अभंगात विज्ञानाचं गूढसूत्र विणत असताना म्हणाला होतात, जळधराच्या धारी सिंधुजळ जयापरी, पुरोणिया उरे महावरी रे गोवळा, तेजे शोकले काही आणावया गेले, तैसी नवल तुझी कुसरी रे गोवळा. माऊली, या विज्ञानाचं गूढ अभंगाद्वारे उकलताना तुम्ही म्हणाला होतात, सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ करतो आणि त्या वाफेचं मेघांमध्ये रूपांतर होतं. त्या मेघांना थंडगार हवा लागली की ते मेघ पावसाच्या रूपानं खाली येतात, संपूर्ण धरित्रीला हिरवगार करून टाकतात
नंतर उरलेलं नद्या नाल्यांचं पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं. सूर्य त्या पाण्याचे पुन्हा वाफेत रूपांतर करतो, मग पुन्हा कोसळणारा पाऊस. ज्ञानोबा माऊली, तुम्ही याच मार्गानं संजीवन समाधीला सामोरं जाणार आहात. इतक्या वेळ शांत बसलेल्या आईसाहेब रुक्मिणी पुढे म्हणाल्या, ज्ञानेश्वर बाळा, तुमचा जन्मच मुळी जनकल्याणासाठी झालाय. कुंडलिनी जागरणात ती कुंडलिनी श्री ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन वेगानं पश्चंतीच्या पायऱ्या चढून सहस्त्र दळात दाखल होते. भगवान शिवाच्या भेटीसाठी ती वेडीपिशी होते. अखेर सोहमच्या अंतर्नादात भगवान शिव धावत तिथे येतात. कुंडलिनी जगदंबेचं आणि भगवान शिवाचं त्या सहस्त्र दळात अनंत जन्मांचं मिलन होतं. शेवटी तृप्त झालेली कुंडलिनी आपल्या स्थानावरच पोहोचते ना. याचा अनुभव तुम्हीही घेतलातच की. ती कुंडलिनी जशी तृप्त होऊन पुन्हा स्वस्थानी मूलाधार चक्रावर येऊन बसते, त्याचप्रमाणे तुम्हीही वारंवार समाधी स्थानावर परतणार आहात. श्री गुरु माऊलींनी मायेनं श्री ज्ञानोबा माऊलींच्या मांडीवर हात थोपवत म्हटलं, ज्ञानोबा बाळा, खूप महान तत्व साध्य करायला निघालात. तुम्ही समाधीस्थानी भीममुद्रा लावली की कुंडलिनी जागरणाला सामोरे जाल. तेव्हा कुंडलिनी जगदंबा स्वतः तुम्हाला अमृत देत राहील. त्या अमृत प्रसादानं तुम्हाला अनंत काळ समाधीस्थानी जिवंत राहता येईल. माऊली, इथेच तुमचा प्रवास संपणार नाही. आता श्री विठू माऊली उत्तरले, माऊली, तुम्ही जेव्हा पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलतत्वाचा अग्नितत्वात, नंतर अग्नितत्वाचा वायुतत्वात विलय कराल, तेव्हा तो वायू फक्त आकाशातच विलीन होईल. परंतु आकाशानं स्वतःचा लय कशात करावा? बाळांनो, आकाशाचा कशातच लय होत नसल्यानं ती देहात वसणारी भगवती शक्ती आकाश रूपात चिदाकाश होऊन राहते. इतक्या वेळ शांत बसलेल्या आईसाहेब मुक्ताबाई खिन्न स्वरात पुढे म्हणाल्या, पृथ्वी आणि जलतत्वाचा लय झाल्यावर आमच्या ज्ञानदादाच्या स्थूल शरीराचा भाग अचानक अदृश्य होईल. मग त्या समाधीस्थानी आमच्या ज्ञानदादांची तेजोमय मूर्ती दिसू लागेल आणि त्यावेळी फक्त जय जय रामकृष्ण हरीचा नाद त्या तेजोमय प्रकाशात अभ्यंग स्नान करत राहील. श्री विठू माऊली पुढे म्हणाले, मुक्ते, समाधी म्हणजे देहत्याग नाही. प्रकृतीचं आणि ज्ञानोबा माऊलींचं नातं केव्हाही संपणार नाही. ती प्रकृती तुमच्या ज्ञानदादांना हवं तेव्हा पुन्हा देहावर समाधीस्थानी घेऊन येईल. समाधीपूर्वी जसे ज्ञानोबा माऊली समाधी विवरात गेले होते, तसेच पुन्हा ते देहरूप धारण करतील. माऊली विश्वाकार होऊन राहावेत म्हणून तर त्यांना आम्ही अनंत काळ समाधीत जिवंत राहण्यासाठी संजीवन समाधी सोहळ्यासाठी पात्र ठरवलं. बाळांनो, माऊलींच्या संजीवन समाधीवर काळाचा प्रभाव केव्हाही पडणार नाही. आणि ज्ञानदेवा, ज्ञानदेव विजय ग्रंथात तुम्हीच म्हणाला होतात, ज्ञानेशाची समाधी पुनश्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी. श्री ज्ञानोबा माऊलींची नजर वारंवार दाराकडे वळू लागली. तेव्हा आईसाहेब रुक्मिणी म्हणाल्या, ज्ञानबाळा, खुणाला शोधताय? ज्ञानोबा माऊली म्हणाले, आईसाहेब, सर्व देवगण मंडळी, अगदी मुलखातली झाडून माणसं या पर्णकुटीत येऊन आम्हाला भेटून गेली, परंतु आमच्या नामदेवांची दासी, आमच्या मानलेल्या बहीण जनाबाई कुठे दिसल्या नाही. ज्ञानदेवा, श्री विठू माऊली म्हणाले, तुमचं मुक्तेवर जेवढं प्रचंड प्रेम तेवढंच जनाबाईवर सुद्धा आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु काही अडचणींमुळे तुमच्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जनाबाईस येता आलं नाही. यथावकाश त्या आळंदीत येतील तेव्हा त्यांना तुम्ही दिव्य दृष्टीनं तुमचा समाधी सोहळा दाखवा. ज्ञाना, गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ उत्तरले, भावी काळात काही शतकानंतर संत श्री एकनाथ महाराज पैठणहून तुमच्या भेटीसाठी येतील. त्यांच्याशी समाधी विवरात तुम्ही मनसोक्त चिंतन मांडा. श्री ज्ञानोबा माऊली समईतल्या सप्त ज्योतींवर नजर टिपत म्हणाले, श्री चिदंबरम महास्वामींच्या शिष्या विठाबाई यांनाही आम्ही समाधी विवरात दर्शन देऊन अध्यात्माचं बीज वाटू. भावी काळात संत श्री तुकाराम महाराजही आमच्या एकरूपतेशी समरस होतील. आम्ही भागवत धर्माचा पाया रचला तेव्हा कळस चढवण्यासाठी आम्ही तुकोबारायांसाठी धावत देहूला जाऊ. भक्ती संगीतात रंगणाऱ्या, आम्हावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी आम्ही देहरूपानं
संजीवन समाधीत कायम वास करू. विठू माऊली, आज खरोखर आमच्या आयुष्याची दिवाळी तुम्ही साजरी केलीत. इतका वेळ गंभीर बसलेले सोपानदेव म्हणाले, विठू माऊली, एक शेवटचा प्रश्न. हो, विचार बाळा. विठू माऊली हसत उत्तरले. विठू माऊली, खरंच आम्हा सर्व भावंडांच्या जन्माची गरज होती आणि असेल तर ती का? विठू माऊली हसत पुढे म्हणाले, सोपान बाळा, एकातून एक वजा केला की उरतो शून्य. त्याचप्रमाणे आहे किंवा नाही याची उत्तरं संपली की परब्रह्म उरतं आणि या संपूर्ण सृष्टीचं चैतन्य स्वरूप परब्रह्म आम्ही आहोत. शांत रस कस्तुरमय सुगंधाबरोबर खेळताना कुणाला आनंद वाटणार नाही, परंतु आता शांत रस पूर्णपणे ढवळून निघालाय. वर्णाश्रमाचा चिवटपणा तुम्ही भावंडांनी अनुभवला. वाईट टाकल्यानंतर, बहिष्कृत केल्यानंतर माणसांना किती वेदना होतात हेही तुम्हाला ठाऊक आहे. ज्ञानी माणसं अज्ञानींचा छळ करतात, धर्माच्या पायात बेड्या घालतात, अधर्माचा आगडोंब उसळवतात. मग तो आगडोंब कुणी शांत करावा? रंजल्या गांजल्या माणसांची माऊली या जगातून हरवली आहे. ती माऊली आम्ही ज्ञानोबा माऊलींच्या रूपानं या जगाला भेट करायला निघालो. सोपान बाळा, भक्ती संगीताचा बेभान वारा या मुलखात सुटावा. अवघा वारकरी संप्रदाय दुःखाला चंद्रभागेत बुडवून आम्हाकडे धावत यावा. नंतर तुमच्या जन्माचं प्रयोजन आम्ही मांडलं. आता या आम्हा आईबापाचा संसार नटवणं फक्त तुमच्या हातात आहे. तेव्हा माऊली अत्यानंदानं म्हणाले, विठू माऊली, आम्ही अत्यानंदानं संजीवन समाधीला सामोरं जाणार. लगेच श्री सोपानदेवही हात जोडत म्हणाले, ज्ञानदादा, तुम्हा पाठोपाठ आम्हीही संजीवन समाधीला सामोरं जाणार. निवृत्तीनाथांनीही संजीवन समाधीचा निर्णय सांगून टाकला. तेव्हा मुक्ताबाई जड मनानं म्हणाल्या, मानवी देह धारण केल्यानं आम्हाला अश्रूंना अडवता येणार नाही. आम्ही चितकला. मुक्त अवस्था हीच आमची संजीवनी. आम्ही सदेह वैकुंठाला जाणार, विजेचा शेला पांघरून. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.